जय गजानन माऊली. आपकी गजानन महाराजांची तिसरी धाम आहे कृष्णाजी पाटलांचा मळा. आपण पुढे बघू. गोसावी आले होते. गोसाव्यांचं गजानन महाराजांना जे गर्वहरण करायचं होतं, जे ते ग्रंथ वाचून किंवा जी यत्न करतो ते मला गजानन महाराजांना सुधारणा करायची होती. त्यावेळेस गजानन महाराजांनी ब्रह्मगिरी गोसाव्यांचं रूप हारलं आणि गजानन महाराज येऊन बसले आणि त्यांना आव्हान दिलं की तुम्ही तुमचं काहीतरी सिद्ध करून दाखवा म्हणून. तुम्ही तर गोसावी आहात, तुम्ही काय ना काय करू शकता. तर गजानन महाराजांना किती काय झालं तर त्यांनी स्वतः म्हटलं की तुम्ही ढोंगी आहे म्हणून बाबा. तर गजानन महाराजांनी पलंगावर बसले आणि चिलम पेत होते. चिलम पेत असताना गजानन महाराजांच्या चिलममधून राख खाली पडली पलंगावर. तो पलंग जळाला. जळाल्यानंतर गजानन महाराजांनी त्यांना आव्हान दिलं की या तुम्ही पण माझ्यासमोर जळक्या पलंगावर बसा आणि सहभागी व्हा म्हणून. तेव्हा गजानन महाराजांना त्यांनी नकार दिला. त्यांनी सांगितलं की नाही आम्ही जळून जाऊ म्हणून. तर गजानन महाराजांनी त्यांना सांगितलं की आत्मा हे अमर आहे. माणसाचे शरीर जरी मृत होईल पण आत्मा हे अमर आहे. तर तेव्हा ते गजानन महाराजांच्या शरणांमध्ये गेले. गजानन महाराजांना क्षमा मागितली. तेव्हापासून या स्थळाला ब्रह्मगिरी गोसाव्यांचं स्थान म्हणजे ब्रह्मगिरी गोसाव्यांचं गर्वन केलेलं स्थान कृष्णाजी पाटलांचा मळा असे म्हणतात. जय गजानन. जय गजानन. आणि आपण जो बघितला होता तो जळका पलंगाचे अवशेष, तो असा जळका पलंग होता. जी विशेष कहाणी जी आहे ती चिलमची. त्या चिलमच्या ज्या राखेपासून जळाल्यानंतर जो पलंग होता तर त्या पलंगाचे थोडेफार अवशेष उरले होते. आणि तेच अवशेष आपण जे पहिले बघितलं की गजानन महाराजांचे एक फोटो आठवण म्हणून, ऐतिहासिक आठवण म्हणून त्यांनी त्या याचे उरलेले अवशेष त्याच्यामध्ये ॲड करून ऐतिहासिक वस्तू जपून ठेवलेली आहे. आणि ती पण तुम्हाला बघायला मिळेल, ते पण कृष्णाजी पाटलांच्या मळ्यामध्ये. धन्यवाद. गजानन महाराजांनी जी शिवलिंगाची पूजा केलेली होती हेच ते शिवलिंग आहे. तुम्ही या फोटोमध्ये बघू शकता. कृष्णाजी पाटलांच्या मळ्यामध्ये हा डिस्प्ले लावलेला आहे. बरोबर. फोटोमध्ये तुम्ही बघून घेऊ शकता. शिवलिंग आहे, पिंपळाचं झाड आहे आणि चिंचेचं झाड आहे. तसे 150 वर्षापूर्वीचे 2 झाड आहेत. हां. त्यापैकी एक हे चिंचेचं झाड आणि हे वडाचं झाड. आणि जसं आपण पहिले शिवलिंग बघितलं होतं, हे शिवलिंग जे फोटोमध्ये आपण बघतोय ते तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलं ते जसंचं तसं अजून स्थायिक आहे. आणि जे गजानन महाराजांच्या काळात जे 2 त्यांच्या मागे आपल्याला वृक्ष बघायला मिळतात, एक चिंचेचं आणि वडाचं, तर ते तुम्हाला समोर बघायला मिळेल. हे बघा, हे आहे चिंचेचं झाड आणि हे आहे वडाचं झाड. तर भेट नक्की द्या कृष्णाजी पाटलांचा मळा. आणि 5 धाम. आणि 5 धाम तुम्हाला जर 5 धाम नसतील सापडत तर यांच्यासारखी जे व्यक्ती इथे सेवा देत आहेत सगळ्यांना, त्यांना त्यांची सेवा घ्या, त्यांच्याकडून पूर्ण माहिती घ्या आणि शेगावमधले 5 धाम नक्की करा. तर माझ्या चॅनलला कंटिन्यू करण्यासाठी तुम्ही भक्तिभावला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन टच करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करून घ्या. तुम्हाला असे प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला वेगळे असे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर धन्यवाद. जय गजानन माऊली.